नमस्कार, मी प्रवीण कांबळे महाराष्ट्र न्यूज नेटवर्कमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो। कुठे चालले? जाऊन आपण हे करूया। काय नोंद नाही केलं? करूया ना। कधी झालं तू आला तू यायचा। नमस्कार, मी प्रवीण कांबळे महाराष्ट्र न्यूज ऑनलाईन नेटवर्कमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो। मी उभा आहे साई कृपा कॉम्प्लेक्स या ठिकाणी आणि याच ठिकाणी आज एका कचऱ्याच्या गाडीने एका प्रायव्हेट वाहनाला जे आहे या ठिकाणी नुकसान करण्याचं एक कार्य या ठिकाणी घडलेलं आहे। वाहनाचा त्या ठिकाणी जे आहे कोणत्याही प्रकारचा मेंटेनन्स नसल्यामुळे या कचऱ्याच्या गाडीचा टायर ब्लास्ट झाला व एका मारुती व्हॅनचे जे आहे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे। पाहूया या गाडी मालकाचे मत काय सांगत आहेत ते। काय सांगाल सर, आज तुमच्या गाडीचा या ठिकाणी जे आहे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे। एका कचऱ्याच्या गाडीचा तुमच्या गाडीजवळ येऊनच टायरचा ब्लास्ट होतो, तर काय सांगाल? मीरा भाईंदर महानगरपालिकेची कचऱ्याची जी गाडी आहे ती विदाऊट मेंटेनन्स आहे का? काय सांगाल? मी नेहमीप्रमाणे माझ्या साई कृपा कॉम्प्लेक्सच्या घरातून खाली येऊन मी इथे शिवसेनेच्या शहर प्रमुख प्रशांतदादा सावंत यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या इथे आलो। माझी गाडी पार्किंग केली आणि काही वेळानंतर मला मोठा असा बॉम्बस्फोटासारखा आवाज आला आणि इतक्यात कॉन्ट्रॅक्टर आला आणि आम्हाला म्हटलं की तुमची गाडी आहे का? तर मी गाडी बघितली तर त्याचं एवढं मोठं नुकसान झालेलं आहे। त्याचं कारण हे होतं की त्यांची जी कचरा गाडी होती त्याचा जो टायर होता तो फाटला, कारण की त्याचं प्रेशर अंदाजे 180च्या आसपास असेल आणि माझी टोयोटा कंपनीची अर्बन क्रुझर गाडी आहे, ती पण 1400 सीसीची गाडी आहे। एवढी मोठी हेवी गाडी असताना सुद्धा ती डॅमेज झाली। याच्या जागेवरती जर का छोटी गाडी असती 800 सीसीची वगैरे, किंवा इथे समोर एक BMS इंग्लिश शाळा आहे, त्या शाळेतल्या मुलं जर का विद्यार्थी इथे उभे असते तर त्या प्रेशरमुळे त्या टायर फाटल्यामुळे तिथे आज जीवितहानी झाली असती। परंतु चांगली घटना आहे की कोणतीही जीवितहानी झाली नाही आणि इथे वित्तहानी झाली। माझा महानगरपालिकेच्या प्रशासनाला हा थेट सवाल आहे की या ज्या कचऱ्याच्या गाड्या आहेत या जेव्हा रोडवर काढल्या जातात तेव्हा गॅरेजमधून जेव्हा निघतात तेव्हा त्याचा हवा, पाणी, डिझेल, पेट्रोल, हे ऑइल वगैरे सगळं चेक होतं की नाही? म्हणजे चेक न झाल्यामुळे, प्रेशर झाल्यामुळे तो टायर फाटलेला आहे, असा माझा गंभीर आरोप आहे। मीरा भाईंदर महानगरपालिकेचे जे कार्य आहे, जे कचऱ्याचे जे गाडी आहेत, वारंवार अशा पद्धतीने मीरा भाईंदर शहरामध्ये कधी अपघात होतो, कधी काय होतं, हा ठेकेदाराचा हलगर्जीपणा आहे। बघा, कोणार्क म्हणून ही कंपनी आहे, त्यांना हे कचरा गाडीचा कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे। म्हणजे हे जे कॉन्ट्रॅक्टर आहेत हे या गाड्यांची तपासणी करत नाही, फिटनेस बघत नाहीत, त्या रस्त्यावरती आणल्या जातात। आता हा जो साई कृपा कॉम्प्लेक्स आहे हा रेसिडेन्शियल एरिया आहे आणि इथे BMS इंग्लिश स्कूल आहे आणि शाळेचीच वेळ होती, म्हणजे त्या रफ गाड्या चालवायच्या आणि ऐकायचं नाही। त्यांना सांगितल्यानंतर सुद्धा की बाबा शाळेची वेळ आहे, शाळेच्या वेळेच्या नंतर तुम्ही या, परंतु ते कोणाचंही ऐकत नाहीत आणि आपला फक्त व्यवसाय व्हावा याकरिता त्या भरधाव गाड्या या रहिवासी सेक्टर मध्ये आणायच्या आणि कशाही पद्धतीने चालवायच्या, असं बेजबाबदारपणा दाखवायचा हा कॉन्ट्रॅक्टरचं काम आहे। आता इथे नवीन CC रोडचं पण काम श्रीजी कन्स्ट्रक्शन कंपनी तर्फे झालेलं आहे। तुम्ही पाहत असाल तर अर्धवट काम झालेलं आहे। आता जो फुटपाथ आहे तो बनवण्यात आला नव्हता, गटर जे आहे ते बनवण्यात आलेलं नाहीये, अर्धवट रोड चालू केलेला आहे। हा त्याचा सुद्धा हलगर्जीपणा आहे। हा जर का पूर्ण रोड चालू झाला असता तर दोन्ही कडून ट्रॅफिक झाली असती आणि आता आज एकाच मार्गावरून गाडी येते सुद्धा आहे आणि जाते सुद्धा आहे, त्यामुळे ट्रॅफिक होत आहे। शाळेची मुलं सुटलेली होती आणि हा अपघात अतिशय गंभीर प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणावरती झालेला आहे। वाहतूक विभागाला तुम्ही या विषयाची कल्पना दिलेली आहे का? मी ताबडतोब सागर इंगोले जे काश्मीरा वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहेत त्यांना कळवल्यानंतर त्यांनी मला ताबडतोब त्या कचरा गाडीचा नंबर मागवला। तसंच मी स्थानिक पोलीस स्टेशनचे महेश सुगरवाडजी वरिष्ठ पोलीस निरीक्षक त्यांनाही ही बातमी कळवली, तेव्हा त्यांनी सांगितलं की तुम्ही अपघाताचा इथे गुन्हा नोंद करा आणि यांचे जे वर ऑफिसर आहे सहाय्यक आयुक्त योगेश गुणीजन यांच्याशी मी टेलिफोनवरती संवाद करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांनी माझा फोन घेतला नाही। अशा पद्धतीने हा जो गलथान कारोबार मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या घनकचरा विभागाच्या कॉन्ट्रॅक्टरद्वारे आज झालेला आहे।
सर, या कॉम्प्लेक्स मध्ये अशा प्रकारची पुन्हा घटना घडू नये यासाठी मीरा भाईंदर महापालिकेने काय उपाययोजना केली पाहिजे? माझा प्रशासनाकडे एकच मागणं आता राहील की जे परिवहन विभाग आहे, जे वाहतूक विभाग आहे आणि स्थानिक पोलीस स्टेशन, या इकडचे तलाठी आणि महानगरपालिकेचे अधिकारी यांनी संयुक्तरित्या या सर्व महानगरपालिकेच्या गाड्या असू देत, वॉटर टँकर असू देत, इतर कोणत्याही जे जड वाहन आहेत त्यांचे फिटनेस तपासले पाहिजेत आणि ज्या गाड्या नादुरुस्त आहेत त्याला ताबडतोब इथे त्यांच्यावरती जप्तीची कारवाई करण्यात आली पाहिजे, अशी माझी प्रमुख मागणी राहील. तुमची ज्या प्रकारे या ठिकाणी नुकसान झालेले आहे, तुमच्या अपेक्षा काय असणार आहे? बघा, नुकसान हा गाडीला झालेला आहे, हा वेगळा मुद्दा झाला. माझा प्रमुख आरोप असा आहे की या ठिकाणी शाळा 15 फुटाच्या अंतरावरती आहे. शाळा सुटली होती. जर का लहान विद्यार्थी जर का इथे उभा असता आणि त्या टायरच्या फाटण्यामुळे जर का त्याची जीवितहानी झाली असती तर आज हे प्रकरण किती मध्ये पडलं असतं याचा आपण मी फक्त विचार जरी केला तरी मला घाबरायला झालं. कारण की नशीब की आज इथे माझ्या गाडीच्या शेजारी कोणता विद्यार्थी नव्हता, नाहीतर आज मोठा गंभीर परिणाम त्या अपघाताच्या द्वारे त्या मुलाच्या जीवितहानीवरती झाला असता. आयुक्त साहेबांना काय सांगू इच्छितो? आयुक्तांना मी हे सांगेन की आता नेहमीप्रमाणे हम देखते हैं, हम करते हैं, हम सोचते हैं असं न करता त्यांनी खरोखर या घटनेकडे गंभीरतेने बघितलं पाहिजे आणि ताबडतोब या सगळ्या गाड्यांचे फिटनेसेस चेक केले पाहिजेत आणि त्यांचं काम कॉन्ट्रॅक्टरद्वारे चांगलं होतंय की नाही हे पाहिलं पाहिजे आणि ताबडतोब कडक कायदेशीर कारवाई नियमाप्रमाणे झाली पाहिजे कॉलनी मधला. आणि खरं सांगायचं तर आज मला वाईट वाटतं या गोष्टीचं की इथे जे रस्ता चालू आहे तो 100 ते 150 मीटरचं सिमेंट कॉन्क्रिटीकरण चालू आहे. पण ह्या सिमेंट कॉन्क्रिटीकरणासाठी मला असं वाटतंय की पंचवार्षिक योजना आहे की काय, कारण तो टप्प्याटप्प्यात 10 फूट करणार, 20 फूट करणार आणि टप्प्याटप्प्यात हाचा जो ऍक्सिडेंट झालेला आहे तो निव्वळ त्या रस्त्याच्या कामामुळे झालेला आहे. मला असं वाटतं की या कॉन्ट्रॅक्टरला पहिला ब्लॅकलिस्टेड करावं की जेणेकरून हा काम 100-150 मीटरचा रस्त्याला आज तो कमीत कमी 6-9 महिने लावले असतील या माणसाने आणि अजूनही हे काम चालूच आहे. थोडा खोदतोय, थांबतोय, नक्की याच्या पाठीवर कोणाचा वरदाचा आहे आणि कोणाचं कमिशन आहे हे आजपर्यंत आम्हाला समजलं नाही. नशीब आज की शाळा समोर तुम्ही बघता मुलं सगळ्या रस्त्याला मुलं वर फिरतात. आजचा जो अपघात जर खरोखर मांजरेकर साहेबांनी सांगितलं तर हा अपघात जर मुलं कोणाची छोटी मुलं असते लेडीज कोण असते तर काय झालं असतं. तर पाठीमागे डंपरचं प्रकरण झालं, सेम प्रकरण आज इथं झालं असतं. तर कृपया मी प्रशासनाला, पोलिसांना विनंती करतो की याच्यावर गांभीर्याने तुम्ही लक्ष घालावं आणि याच्यावर कडक कारवाई किंवा फिटनेस सर्टिफिकेट प्रत्येक चेक करावं. गव्हर्नमेंटच्या जेवढे व्हेकल्स आहेत त्याच्यावर तुम्ही फिटनेस सर्टिफिकेट चेक करावं आणि याच्यावर त्वरित कारवाई करावी एवढी आम्ही विनंती करतो, रहिवासी म्हणून विनंती करतो. स्थानिक आहेत आणि एक आज या ठिकाणी जो आहे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले, एका गाडीला नुकसान झालेलं आहे, काय सांगत? आम्ही जवळजवळ एक अर्धा एक तासापूर्वी शाखेत बसलो होतो. आमच्या उद्याच्या दौऱ्यामुळे डिस्कस चालू होता आणि अचानक आम्हाला आवाज आला की ब्लास्ट आहे का. म्हटलं गाडी टायर फुटला, हे नक्की धूल उडाली. तर आम्हालाही शंका गाडी टायर फुटलाय, साईडला शाळा सुटायला वेळच झाली होती जवळजवळ. आणि नंतर आम्ही बघायला तो कॉन्ट्रॅक्टर सांगत आला ही गाडी कोणाची. तर आम्ही सगळे शाखेत भेटल्यानंतर मांजरेकर साहेबांची गाडी आहे आणि आम्ही गाडी बघितली तर गाडीची अशी अवस्था होती, मोठ्या हायवेला असं ऍक्सिडेंट झालंय अशी दबली गेली गाडी आहे. म्हणजे त्यांचं हवेचा प्रेशर किती असावा. आणि त्यांनी स्वतः सांगितलं का टायर आमच्या कचरा गाडीला नवीन टायर टाकलेले आहेत, मग नवीन टायर जर फुटला असेल तर प्रेशर किती असेल त्या टायर मध्ये. त्याच्यामुळे आपण नुकसान झालेलं आहे. आणि खरोखर कचऱ्याच्या गाड्यांचे आणि या डंपर जे आहे त्यांचे काही फिटनेस होत नाही बरोबर, त्याच्यामुळे हा आपल्याला त्रास आहे. त्याच्यामुळे कुठल्याही परिस्थितीत या गाड्यांचा फिटनेस चेक करावा आणि लोकांचा ह्या अशा गोष्टीमुळे जीव जाऊ नये हीच विनंती. काय सांगाल उपरकर साहेब, ज्या पद्धतीने साई कृपा कॉम्प्लेक्स मध्ये घटना घडलेली आहे, कसं पाहता या घटनेला? या घटनेला खरोखरच गांभीर्याने पाहायचं लागणार आहे. कारण हे आता आपलं चांगलं म्हणजे चांगली गोष्ट झाली की गाडीलाच लागलं, गाडीचंच नुकसान झालंय. इथे शाळा आहे, शाळेत लहान मुलं आहेत, किरण गार्डनची शाळा आहे, लहान लहान मुलं आहेत, त्यांचे पालक इथे होते त्यावेळी, त्यांना इथे नुकसान झालेलं नाहीये. मी आपल्या मार्फत या प्रशासनाला जरा जागा करू इच्छितो. कारण हे लोक ज्यावेळी ह्या कोणा कंपनीला कॉन्ट्रॅक्ट दिलेल्याच असं समजते
पण हे कॉन्ट्रॅक्ट कंपनी करोडीचं कॉन्ट्रॅक्ट देऊन सुद्धा हे लोक गाडीचा मेंटेनन्स करीत नाहीत. जी माणसं गाडीवरती गाडी चालवतात ते व्यवस्थित नाही आहेत, ते कसेही चालवतात, अरेरावी करतात, लोकांना त्रास होईल. आता आमचे एक मित्र आहेत, त्यांना त्या दिवशी धक्का मारला आणि त्याच्यावरतीच अरेरावी करत होते ते. आता इथे हे केलं पण तेच ठीक आहे, आता आम्ही होतो म्हणून इथे ते आले आणि करू शकलो. पण मी प्रशासनाला सांगू इच्छितो की हे जे करोडो रुपयाचं त्यांना कॉन्ट्रॅक्ट दिलं जातं ह्याचं मलाई कोण खाते आणि त्याच्यामधनं हे असं मेंटेनन्स होत नाही आणि हे ड्रायव्हर लोकांना पगार भेटत नाही. ड्रायव्हर लोक व्यवस्थित नाही आहेत, शिकाऊ नाही आहेत. शिकाऊ असल्यामुळे ते व्यवस्थित म्हणजे अरेरावी करतात. हा खूपच चुकीचा विषय आहे आणि तो त्याच्यावरती प्रशासनाने लक्ष दिलं पाहिजे, त्याच्यावरती दुरुस्ती केली पाहिजे आणि लोकांना त्रास होणार नाही, कोणाला त्रास होणार नाही असं सर्व व्यवस्थित हे चालली पाहिजेत गाड्या आणि व्यवस्थित हे सिस्टम त्यांनी सावध केली पाहिजे.